प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर में मैं आपका स्वागत करता हूं। तो आइए भाई और बहनों, हमें परमेश्वर ने आज के दिन, आज की शाम हमें जो अवसर दिया है, हमें ये मौका दिया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें। इसलिए हम परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया करते हैं, उनकी आराधना करेंगे। आज इस प्रार्थना की शुरुआत में हम एक गीत परमेश्वर को समर्पित करेंगे। ये गीत आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। तो आइए भाई बहनों, हम ये गीत परमेश्वर को समर्पित करें। आप ये गीत मेरे साथ गाएं। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा। मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा। धन्यवाद 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 मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा। मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा। धन्यवाद 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 धन्यवाद
जताया, मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने अपना प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो चलिए हम हमारी प्रार्थना के लिए अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media, फेसबुकवर on Facebook. देव आमची भेट करून देतो. God meets us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. We thank God. त्या देवाचा आम्ही आभार मानतो. We thank that God. आपल्या सर्वांची उपस्थिती Presence of all आदरणीय, is respectable, आनंदाये, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी and extends the work of God. आपल्या सर्वांचं मी All of you, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry, सत्य जीवन मंडळी फेलोशिप the Living Fellowship of Truth, यामध्ये in it, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus, the Son of God, आपल्या सर्वांचं आम्ही आगत स्वागत करतो. we welcome you all. ज्या आशेने तुम्ही एकत्र आला, The hope in which you came together, देव आशा तुमची पूर्ण करेल God will fulfill all your wishes. यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करणार आहोत. For this we will pray to God. वेळ आम्ही From time to time, देवाचं मार्गदर्शन तुम्हाला पोचतो करतो. we guide you through God's guidance, देवाचे विचार, God's thoughts, देवाची इच्छा God's will आम्हासंबंधी काय आहे about us हे पवित्र शास्त्रातून through Holy Bible. वेळोवेळी आम्ही ऐकतो. We listen to it from time to time. देव आमचं नेहमी हित करतो, God always does good to us. नेहमी आमचं कल्याण करतो. He does our welfare. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank God. पुन्हा एक आज आम्ही नवीन गोष्टीकडे जाणार आहोत. Once again we will learn new things. आम्ही देवाचा गौरव करणार आहोत. We will glorify God. निर्गम याचा 3रा अध्याय In Exodus chapter 3, 3-4 मध्ये आम्ही पाहतो. from 3 and 4, 4च्या पुढे आम्ही पाहतो from chapter 4 onwards, we मोशे see जो Moses. देवाचा सेवक होता, He was a servant of God. देवाचा संदेष्टा होता. He was a prophet of God. ज्यावेळेस तो होरे पर्वतावर On the mountain of Horeb, मेंढरांना चारत असे, when he was shepherding the flock, एके दिवशी one day देवाने God, अग्नीद्वारे by fire, झुडपातून त्याला दर्शन दिले. Lord appeared to him within a bush. देवाने त्याची संभाषण केलं. God spoke to him. देवाने त्याला हाक मारली, God called him, मोशे मोशे. Moses, Moses. मी अब्रामाचा, I of Abraham, याकोबाचा, Jacob's, इसाकाचा देव and आहे. Isaac's God the Father. त्यावेळेस मोशेने देवाला नमन At केलं. that time he bowed down to God. देव बोलतो, God speaks. आमचा देव परमेश्वर जिवंत देव आहे. Our God is a living God. तो युगानुग जिवंत देव आहे.
He is the living God of तो eternity. काल अजून सारखा आहे. He is the same for yesterday and today. तो काल बोलला, He spoke yesterday. तो आज भी बोलतो, He speaks today. तो उद्याही बोलणार. He will speak तो tomorrow. मुका देव नाहीये, He is not speechless तो God. जिवंत देव आहे. He is a living तो God. आम्हाला मार्ग He दाखवणार, shows us the way. तो आम्हाला मार्गदर्शन करणारा देव He आहे. is the God who guides us. ज्यावेळेस मोशीची देवाची भेट झाली, The time when God met Moses, देवाने त्याची संभाषण केलं. God spoke to him. देवाने आपली योजना संकल्प त्याला प्रकट God केली. revealed his plans and resolutions to him. देव त्याच्याशी बोलला. God spoke to him. इस्रायल लोकांसंबंधी तो बोलला He spoke about the people of Israel की मिस्र देशामध्ये in the countries of Egypt. माझे लोक My people दास्यगृहात आहे, are in misery, क्लेशात आहे, are in pain, त्रासात आहे, are suffering. ते आक्रोश करत आहे, They are crying. त्यांच्यावर जुलूम होत आहे, They are being ते हाक persecuted. मारत आहे, They ते call. विनवणी करत आहे, They request. ते फार दुःखात आहे. They are in मी pain. त्यांचा आक्रोश ऐकलेला आहे. I have heard them crying. मला त्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे. I want to get them out of it. त्या दास्यगृहातून, From the misery, त्या मिस्री देशातून, from the countries of Egypt, फारोच्या कचटातून from Pharaoh. त्यांना मला बाहेर काढायचं. I want to get them out. मला त्यांना चांगल्या देशात न्यायचं आहे. I want to take them in good country, त्यांना चांगल्या दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जायचं a आहे. land with flowing milk and honey. माझी इच्छा आहे It's my will हे काम तुझ्याकडून करायचं. to get this work done by you. मी तुझ्याद्वारे हे काम करणार आहे. I will do this work through you. यासाठी मी तुझी भेट घेतलेली आहे. For this reason I met you. तुझ्याद्वारे By you मी इस्रायल लोकांना त्यातून बाहेर काढेन. I will get people of Israel out of it. ह्या एवढे पर्वतावर On this mountain of तुझी Horeb, माझी भेट झाली. I met you. ह्याच पर्वतावर On this ते mountain, लोक माझी सेवा करतील. those people will serve हे me. माझं भविष्य आहे. This is my मी prophecy. जे बोलते ते पूर्ण करतो. I do what I say. मोशीने ते संभाषण ऐकलं, Moses heard God speaking. त्यावेळेस तो भयभीत झाला, At that time he तो was कंपित scared. झाला. He was trembled. तो म्हणला, हे लोक माझे कसं ऐकतील? He said, how will these people listen to फारो me? माझं कसं ऐकून घेईन? Why will Pharaoh listen to me? मिस्री लोक माझं कसं ऐकून घेतील? Why will people of Egypt listen to me? इस्रायल लोक माझ्यावर कसा विश्वास ठेवतील? How will the people of Israel ते believe माझं in me? म्हणणं कसं ऐकून घेतील? How will they listen to me? ते लोक त्यांना कसं सोडवतील? How should I free them? असे बरेच प्रश्न देवासमोर त्यांनी ठेवले. Like these many questions he put before God. त्यावेळेस त्याने देवाला विनंती केली, At that time he requested God, देवा God, मी बोलका नाही. I don't talk much. निर्गम 4:10 प्रमाणे Like Exodus 4:10, मी बोलका नाही. I have never been मी जड eloquent. ओठांचा मनुष्य आहे. I am slow and hesitant in speech. मी निपुण नाही आहे. I'm not good at it. हे लोक माझं कसं ऐकतील? How will these people हे लोक listen माझं to कसं me? समजून घेतील? Why will they understand हे me? कसं होईल? How will this happen? असं बरेच प्रश्न त्यासमोर आले. Many such questions came before him. त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं, At that time God told him, मनुष्याला मी निर्माण केलेलं आहे. I created man. मनुष्याची निर्मिती मायापासून झालेली आहे. Man was created from me. कोणाला कसं बनवायचं ते त्याप्रमाणे मी घडवतो, I बनवतो. make it the way I want it to be. माझी इच्छा आहे, It's my will, माझी योजना आहे. my मी तुला plan. निवडलेलं आहे. I chose हे you. काम मी तुझ्याकडून करून घेणार I आहे. will get this done work by मी you. तुला मदत करन. I will help मी तुला you. सहाय्य करन. I will मी help you. तुझ्याबरोबर सदैव राहीन. I will be with you मी तुझ्या always. मुखात सहाय्य करन. I will help your mouth. शेवटी ते तुझं ऐकतील. At last they will listen to you. तू या लोकांना घेऊन येशील. You will bring these people. देवाने आधीच अंत सांगून टाकला. God already spoke about the end. देवाला त्या लोकांची दया आली. God had mercy on those ते people. दास्यगृहात होते, They were in ते misery, गुलामगिरीत होते, under ते slavery, कष्टात होते, in ते pain. त्रासात होते. They were suffering. देव त्यांना सोडवण्याची तयारी करत होता. God was preparing to set them free. देव त्यांच्या संबंधी चांगलं कल्याण संबंधी योजना देवाने केली होती. God had a plan for welfare. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. हे देवाची दया आहे. This is God's हे mercy. देवाची कृपा आहे. This is the grace of God. देव आपल्या लोकांची आठवण करतो. God remembers his people. येशू ख्रिस्त म्हणलं, जे हरवले Lord Jesus said those who are lost, ते शोधाव्यास, to find them, ते ताराव्यास, to save them. त्यांना एकत्र करण्यास मी आलेलो I आहे. have come to get them together. देव आपल्या लोकांची आठवण करतो. God remembers his people. मत्ते 11:28 प्रमाणे Like Matthew येशू 11:28, ख्रिस्त म्हणतो, हो कष्टी भाराकान जनो, Lord Jesus says, you weary and burdened तुम्ही people, मजकडे या.
come to मी me तुम्हाला विसावा देईन. and I shall give you देव rest. आमच्यावर प्रेम करतो. God loves us. देव आमची आठवण करतो. God remembers us. देव आमचं हित करतो. God does our welfare. देवाकडे तुमच्याच माझ्यासंबंधी एक योजना आहे, संकल्प आहे. God has a plan and resolution for you and me. देवाने इस्रायल लोकांसंबंधी योजना केली, संकल्प केला. God made a plan and resolution for people of Israel. मोशेने देवावर विश्वास ठेवला. Moses believed in God. त्यांनी कार्याला सुरुवात केली. He started his work. वेळोवेळी तो फारोकडे गेला. From time to time he went to वेळोवेळी Pharaoh. त्यांनी फारोला जाऊन विनंती केली He requested Pharaoh, की माझ्या लोकांना सोड. leave my people. देव त्यांची आठवण करत आहे. God remembers them. देव त्यांना बोलवत आहे. God is calling them. त्यांना देवाची उपासना करायची आहे. They want to worship God. फारो देवावर विश्वास ठेवत नव्हता. The Pharaoh did not believe in तो God. देवाला ओळखत नव्हता. Did not know God. त्यामुळे तो तयार नव्हता. So he was not ready. मिस्री लोक तयार नव्हते. The people of Egypt. त्यामुळे फारो त्यांना सोडायला तयारच नव्हता. So Pharaoh was not ready to let them go. वेळोवेळी मोशे त्याला विनंती करत होता. But every time Moses requested him. देवाने त्याच्याद्वारे अनेक चमत्कार केले. God did many miracles through him. मोशेद्वारे अनेक अद्भुत गोष्टी मोशेद्वारे देवाने दाखवल्या. God showed wonderful things through Moses. फारोने ते अद्भुत चमत्कार पाहिले. Pharaoh saw these wonderful things. इस्रायल लोकांनी अद्भुत चमत्कार पाहिले. The people of Israel saw these त्यांनी miracles. देवावर विश्वास ठेवला. They believed in God. त्यांनी मोशेवर विश्वास ठेवला. They believed in Moses. त्यांचं देवाचं भय त्यांच्यामध्ये आलं. The fear of God came into them. फारो शेवटी At last Pharaoh. शेवटी तो नमला. At last he bowed. शेवटी त्याला देवाचं भय त्याच्यामध्ये देवाने निर्माण केलं. Finally God created the fear of God in him. देवाने जे योजलं होतं, Whatever God planned, देवाने जे संकल्प केला होता, the resolution that God had ते made, पूर्ण झालं. that was fulfilled. देव बोलला तसं देव करतोच. God does what he says. देवाचं वचन कधी फेल होत नाही. God's word never fails. आम्ही यशया 55:11 मध्ये पाहतो, In Isaiah 55:11 we see, मी जे बोलतो whatever I say, माझ्या मुखातून निघाला शब्द आहे, the word that comes from my mouth, तो कधी फेल होत नाही. it never fails. तो नेहमी सफल होतो. It always succeeds. मोशे इस्रायल लोकांना घेऊन निघाला. Moses led the people of Israel. फारूनी मोशेला मान्यता दिली. Pharaoh allowed Moses. मोशे कैक लाख लोकांना घेऊन तो बाहेर निघाला. Moses went out with millions of people. त्यामध्ये 6 लाख तो पुरुष होते फक्त. There were 6 lakh men in it. स्त्रिया होत्या, There were women, मुलं होते. children. असे कैक लाख लोक घेऊन With such million people, तो इस्रायलला घेऊन मिस्र देशातून बाहेर निघाला. he led the Israelites out of Egypt एका माणसाद्वारे by a man. कैक लाख देवाने लाखांची देवाने सुटका केली. God saved millions of people. हे देवाचं सामर्थ्य आहे. This is God's power. देवाला आवड अशी कोणतीच गोष्ट नाही. There is nothing difficult for इर्मिया God. 32:26 प्रमाणे Like Jeremiah 32:26, देवाला आवड असं काहीच नाही. there is nothing difficult for देव God. अनेक गोष्टीतून आमची सुटका करतो. God delivers us from many इस्रायल things. लोकांना तिने दास्यगृहातून बाहेर काढलं. He brought the people of Israel out of misery, गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं. freed them from slavery. देव त्यांना चांगल्या प्रदेशात घेऊन चालला होता. God took them to a better land. त्यासाठी देवाने ते मोशे संदेशाची नेमणूक केली होती. For this God chose Moses. वेळोवेळी मोशे त्यांना मार्गदर्शन करत होता. From time to time Moses guided them. वेळोवेळी मोशे त्यांची काळजी घेत होता. He took care of them. मोशेद्वारे देव त्यांना संरक्षण देत होता. God protected them through Moses. मोशेने मंडळीची काळजी घेतली. Moses took care of the congregation. मोशेद्वारे बहुमोल असं देवाने काम केलं. God did precious things through Moses. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. This is the most important thing. देव निवड करतो. God chooses. बायबल सांगतो, Bible says, योहान 15:16 प्रमाणे like John 15:16, येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, तुम्ही नाही मला निवडलं, you did not choose me, मी तुम्हाला निवडलेलं आहे, but I chose you, यासाठी की तुम्ही माझी सेवा करावी, so that you may serve me. तुम्ही फळ द्यावं, You should bear fruit. तुम्ही कार्य करावं. You should work. मी तुम्हाला निवडलेलं आहे. I have chosen you. बायबल सांगतो, Bible says, रोमकरस 9:17 प्रमाणे like Romans 9:17, इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही, so it does not depend on human will धावणाऱ्याकडे नाही, or effort, देवाच्या हातात सर्व गोष्टी आहे. but on God who shows mercy. तुमच्या इच्छे माझ्या इच्छेने देव काम करत नाही. God does not work according to your or my will. तुमच्या धावण्याने तुमच्या पळण्याने देव काम करत नाही. God does not work according to your efforts. देवाची इच्छा पाहिजे.
There must be God's will. देवाची इच्छेनुसार देव काम करतो. God works according to His will. ज्यावर त्याला दया करतो त्यावर तो दयाच करतो. He shows mercy to those on whom He has mercy. त्यावर कृपा करतो त्यावर तो कृपाच करतो. He does grace when He wants to be gracious. देवाने मोशेला निवडलं. God chose Moses. मोशे म्हणला की मला हे जमणार नाही, Moses said, I won't be able to हे do it. माझ्याने होणार नाही. I can't do it. पण देवाने त्याच्याकडून करून दाखवलं. But God did it through him. देव जे निवड करतो ते यथार्थ असते, What God chooses is real. ते सत्य असते, That is truth. ते नेहमी यशस्वी होते. It always succeeds. देव कधी फेल होत नाही. God never fails. देव विश्वसनीय आहे, God is faithful. तो नेहमी विश्वसनीय कार्य करतो. He always works in faith. देव बोलतो ते करून दाखवतो. He does what He says. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. We thank that God. आज जगात अनेक मंडळात देवाचं कार्य चालू आहे. Today there are many fellowships where God's work is ongoing. वेगळ्या माध्यमातून देव काम करत आहे. God is working through different means. अनेक मंडळातून देव लोकांची काळजी घेत आहे. God is taking care of people through many fellowships. अनेक मंडळातून देव कार्य वाढवत आहे. God's work is growing in many fellowships. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank our देव God. सर्व गोष्टी करतो, God does everything. आम्ही नाही काय करू शकत. There is nothing we can आमच्या do. बलाने Not by strength पराक्रमाने or by might. तर देवाच्या आत्म्याने कार्यस्थित जाते. But the work is accomplished by the Spirit of जकरा God. 4:6 प्रमाणे Like Zechariah 4:6, देव सर्व काही करू शकतो. God can do everything. ज्यावेळेस पेत्राला येशू ख्रिस्त भेटला, When Lord Jesus met Peter, येशूने पेत्राचे संभाषण केलं. God spoke to Peter. पेत्राला येशू ख्रिस्त म्हणला मी कोण आहे. Lord Jesus asked Peter, Who am I? तो म्हणला तुम्ही ख्रिस्त आहात, He said, You are Christ. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. You are the Son of living God. त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, At that time, Lord Jesus said to him, मत्ते 16:18 प्रमाणे, like Matthew 16:18, पेत्र Peter, ह्या सत्यावर on this rock मी मंडळीची स्थापना करेन. I will build my church. मी मंडळी स्थापन करेन. I will establish the मी church. मंडळी तयार करेन. I will build the church. त्यावेळेस अधो लोकांचं कोणाचं काहीच चालणार नाही. And the forces of hate will not overpower it. मी तयार करेन. I will build. देव मंडळी तयार करतो. God builds the church. देव सेवक तयार करतो. God creates his servants. देव कामकरी तयार करतो. God creates his workers. देव सभासद तयार करतो. God creates his members. देव विश्वासाने लोक तयार करतो. God makes faithful people. देव सर्व काही करतो. God does everything. येशू ख्रिस्त म्हणला मी मंडळी तयार करेन. Lord Jesus said, I will build the church. मी नियुक्ती करेन लोकांची. I will choose people. इर्म्या 23:4 प्रमाणे Like Jeremiah 23:4. देव म्हणतो God says, मी मेंढपाळाची नेमणूक करेन. I will raise up shepherds. मी उत्तम मेंढपाळ नेमल. I will choose the best shepherd. ते माझ्या मेंढरांची काळजी घेतील. They will take care of my sheep. त्यामुळे मेंढरांची वाढ होईल. So the sheep will grow. मेंढर भिणार नाही. They will not be afraid मेंढर घाबरणार नाही. or dismayed, ते कमी होणार नाही. nor will any be त्यांची missing. वाढ होईल. They will ते grow. आश्वस्त होतील. They will be blessed. ते त्यांचं कल्याण होईल. They will prosper. यासाठी त्यांच्यासाठी एक योग्य असं मेंढपाळ मी नेमेल. For this I will choose a best shepherd for them. देव नेमणूक करतो. God chooses. तुमच्या माझ्या इच्छेवर कार्य नाही आहे. It doesn't work on your आम्ही will or देवाची mine. प्रतीक्षा करतो. We wait for God. मला देवाचं काम करण्याची इच्छा आहे. I want to do God's work. मला देवाची सेवा करण्याची इच्छा आहे. I want to serve God. आम्ही देवाला प्रार्थना करतो. We pray to God. आम्ही देवाला विनंती करतो. We request God, प्रभू तू माझ्या संबंधी काय ठरवलं आहे. Lord, what have you done for me? माझ्या संबंधी तुझी योजना संकल्प काय What are आहे your plans and resolutions for me? ते तू मला प्रगट कर. You reveal that to me. मला तू दाखव You show it to me. मी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. Which way should I मी go? काय केलं पाहिजे. What should I मी do? कोणचं काम केलं पाहिजे. What work should I do? देव आम्हाला सांगतो. God tells us. देवाचा आत्मा आम्हाला सांगतो. God's Spirit tells us. बायबल The सांगतो. Bible says, प्रेषित 13 प्रमाणे like Acts 13, प्रेषित लोक प्रार्थना करत होते. the prophets were praying. त्यावेळेस पवित्र आत्मा आला. At that time, the Holy त्यावेळेस Spirit पवित्र came. आत्म्याने पाऊल सिलाची नेमणूक केली. Holy Spirit chose Barnabas and Saul, त्यांना वेगळं केलं. separated them, त्यांना देवाच्या कार्यासाठी त्यांनी पाठवून दिलं. sent them for God's work. देव सर्व गोष्टी करतो. God does आम्ही everything. दिवाण जीवनामध्ये कार्य करत असताना While we working in our lives, मी देव माझ्या जीवनात चालत असताना as I walk through my life, देवाने माझ्या संबंधी भविष्य केलं. God prophesied about me. ज्यावेळेस देव आम्हाला भेटला, The time when God met us, देव आम्हाला भेटला, when God met us, देवाने आमच्या घराचा उद्धार केला. God saved our house. आमच्या घरात देव राहू लागला.
God began to live in our देव house. पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोलू लागला. God spoke to us through Holy Spirit. त्याने आमच्याशी बातचीत करण्यास सुरुवात केली. He began to talk to us. तो आमच्या वडिलांशी बोलू लागला. He started talking to our Father. देवाने आपली योजना संकल्प आमच्या समोर ठेवली. God kept His plans and resolutions in front मी of us. मंडळीची स्थापना करेन. I will establish a fellowship. मी मंडळी तयार करन. I will build the मी fellowship. सर्व काही तयार करन. I will create ही everything. माझी योजना आहे. This is my हे plan. माझा संकल्प आहे. This is my मी या resolution. घरातून कार्य करन. I will work from this हे house. घर मी आश्रयित केलेलं I आहे. have blessed this house. या घरातून अनेक घरं मी निर्माण करन. I will build many houses through this ही house. माझी योजना आहे. This is my plan. हे संकल्प आहे. This is my जेम्स resolution. ठाकूर सांगते देव बोलला. God spoke to James Thakur. देवाने कार्याची सुरुवात केली. God started his work. त्यानंतर देवाने माझ्याकडे ते कार्य आणलं. Then God brought that work to me. देवाने माझ्यासंबंधी भविष्य केलं. God prophesied about me. तू माझं कार्य You कर. will do my work. मी तुला यहोशू हे नाव देतो. I name you as आमच्या Joshua. आईवडिलांनी मला संजय नाव दिलं होतं. My parents named me as Sanjay. संजय ठाकूर माझी ओळख होती. Sanjay Thakur was my identity. देव म्हणला मी माझं नाव तुला देतो. God said, I give my name to you. आजपासून मी तुला यहोशू म्हणतो. From now on, I will call you यहोशू Joshua. नावाने तुझी ओळख होईल. You will be known as Joshua. यहोशू नावाने तू कार्य करशील. You will work as Joshua. तू माझी मंडळी चालशील. You will run my तू fellowship. मंडळीला पुढे घेऊन जाईन. You will lead my fellowship. त्यावेळेस मी भयभीत झालो. At that time, I was त्यावेळेस मी scared. कंपित झालो. I was staggered. त्यावेळेस मी म्हणालो At that time, I said, जसं मोशे बोलला, as Moses said, मी बोलका नाहीये, I don't talk much. मी वक्ता नाहीये, I am not a speaker. माझ्याने काम होऊ शकत नाही. I can't do this मी work. भयभीत झालो. I was scared. मी कंपित झालो. I was हे staggered. कसं काम होईल? How will this कारण happen? हा गोष्टीचा मला काही अनुभव नव्हता. Because I had no experience of it. या गोष्टीची मी कधी तयारी केली नव्हती. I was never prepared for this. मग देव म्हणला माझी योजना संकल्प आहे. But God said, this is my plan and हे कार्य मी resolution. तुझ्याकडून करून घेईन. I will get this work done by हे you. कार्य तू करेल. You will do this work. आणि हे यहोशू पुढे नेईन. I will make Joshua lead. अशी माझी परिस्थिती होती. This was my situation. पण देवाने माझा विश्वास वाढवला. But God increased my faith. देवाने मला हिंमत दिली. God gave me courage, मला धैर्य दिलं. gave me patience. त्याच्या कार्यासाठी पाचारण केलं. He chose me for his work. मी ते कार्य स्वीकारलं. I accepted the work. ते कार्य देव करू लागला. God started the work. देव म्हणला मी तुझ्या मुखात सहाय्य करेन. God said, I will help you to speak. तुला सर्व गोष्टी करता You will येईल. be able to do everything. मी देवाचं कार्य करायला सुरुवात केली. I started doing God's work. लोकांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. I started praying for people. देव काम करत गेला. God started working. देव आपल्या योजनेचं संकल्पाचं कार्य करत गेला. God started working according to his plan. जसं मोशीला देव बोलला As God said to Moses, की मला दास्य घरातून लोकांना बाहेर काढायचं. that you have to bring people out of misery, मला क्लेशातून लोकांना बाहेर काढायचं. bring people out of pain, जे दुःखात आहे, those who are sad, जे कष्टात आहे, those who are जे मला distressed, आक्रोश करत those who आहे, make me cry. यांना मला बाहेर काढायचं. I want to get them यांना out. मला विसावा द्यायचा आहे. I want them to मला rest. यांना आराम द्यायचा I आहे. want to give them मला यांना rest. चांगला प्रदेशात घेऊन जायचं आहे. I want to take them in good यांना nation. चांगलं खायला पिण्यासाठी मी व्यवस्था केलेली आहे. I have made arrangement for good food and त्याप्रमाणे water. देव आम्हाला बोलला That's how God spoke to us. की अनेक लोक आहे, There are many people. अनेक कष्टी जगात लोक आहे, There are many distressed people. अनेक रंजले गांधले लोक आहे, There are many people who are अनेक scattered. दुःखात आहे, Many are sad, कष्टात आहे, त्रासात आहे. in pain and in trouble. अनेक लोक भटकलेले आहे, Many are wandering. व्यसनात आहे, They are in addiction. आजारात आहे, They are sick. सैतानी बंधनात In आहे. satanic अशा bondages. लोकांना मला भेट द्यायची आहे. I want to meet such अशा people. लोकांना त्या दासातून बाहेर काढायचं आहे. I want such people to get अशा out लोकांना of मला misery. पापातून बाहेर काढायचं आहे. I want such people to get out of जसं sin. मोशेला देवाने मिसर देशामध्ये पाठवलं, As God sent Moses to Egypt, तसं आम्हाला देवाने पाठवलं. that is how God sent us. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. घराघरात लोक शोधा, Search people from house to house, गावागावात लोक शोधा. from villages. जे दुःखी कष्टी अशा लोकांना माझ्याकडे घेऊन या. Those who are sad and distressed, bring such people to अशा me. लोकांना शिक्षण द्या. Teach such people. अशा लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for such people. मी त्यांना दास्यातून बाहेर काढन. I will bring them out of misery. मी पापातून त्यांना बाहेर I काढन. will get them out of sin. मी त्यांना शांती देईन. I will give them मी peace. त्यांना आनंद देईन. I will give them मी त्यांना happiness. चांगल्या गोष्टी देईन. I will give them good things. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय मी आणल. I will bring good days, good time and moment. मी त्यांचे आसू पुसून टाक. I will wipe away their tears. मी देव आहे.
I am God. हे मी करून दाखवल. I will do this. आज 30 वर्ष देवाचं कार्य चालू आहे. Today it's been 30 years. God's work is ongoing. देव 30 वर्ष काम करत आहे. God is working for 30 years. दोन लोक होते, There were two people. जेम्स ठाकूर, James कुमुदिनी Thakur, ठाकूर, Kumidini हे Thakur. आमचे वडील होते. They are our parents. देव म्हणला मी तुम्हाला आशीष देतो. God said, I will bless you. तुम्ही दोन आहात, You are two. तुम्ही दोन आहात, You are मी two. 200 2000 करून दाखवा. I will make it 2000 from मी two. देव आहे, I am God. मी आशीष देतो. I give blessings, त्यामुळे समृद्धी होती. which gives prosperity. देवाने ते आशीर्वादित केलं. God blessed it. 200 2000 देवाने करून दाखवले. God did 2000 from two. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. God keeps his promise. देव आपलं कार्य वाढवत आहे. God is expanding his work. सत्याची जीवन मंडळी फेलोशिप देवाने तयार केलेली आहे. God built the living fellowship of truth. एक विसावा केंद्र देवाने तयार केलेलं आहे. God has created a resting place. एक आधार केंद्र देवाने तयार केलेलं आहे. A support center has been created by एक God. उपचार केंद्र देवाने तयार केलेलं A आहे. healing center has been created by देवाने God. मंडळी तयार केली. God built the fellowship. त्या मंडळीत देव राहतो. God lives in that fellowship. देव जे काही निर्माण करतो Whatever God creates, त्यात देवाची वस्ती असते. God lives in it. त्यात देवाची उपस्थिती असते. God is present in it. आज 30 वर्ष देवा मंडळीमध्ये राहतो. Today it's been 30 years God lives in our fellowship. आज मंडळीचा पुढारी देव आहे. The leader of the fellowship today is God. देव मंडळीचा केंद्रबिंदू आहे. God is the center of the fellowship. या मंडळीत अनेक लोक आम्ही घेऊन आलो. We brought many people in the fellowship. या मंडळीत लोकांना देवाने विसावा दिला. God made people rest in this या fellowship. मंडळीत देवाने लोकांचे अश्रू पुसून टाकले. God wiped away tears of people in this fellowship. दुःखांत त्यांनी सांत्वन केलं. He comforted the afflicted. गुलामगिरीतून लोक त्यांनी बाहेर काढले. He brought people out of slavery. आजारातून लोक त्यांनी बाहेर काढले. He healed the sick. सैताना बंधातून लोकांना त्यांनी बाहेर काढलं. He brought people out of satanic जे bondages. कर्जात होते, Those who were in debt. जे दारिद्र्यात होते, Those who were in poverty. देवाने त्यांना आशीष देऊन समृद्ध केलं. God blessed and enriched them. देवाने असं एक घर बांधलं. God built such a house. सत्याची जीवन म्हणजे एक मोठंसं घर आहे. The living fellowship of truth is a big house. त्या घरात देव राहतो. God lives in this house. त्या घरातून तो कार्य करत आहे. He works through this house. येशू ख्रिस्त म्हणला मी मंडळी तयार करन. Lord Jesus said, I will build the fellowship. मी सर्व तयार करन. I will build everything. देवाने सेवक तयार केले. God created the servants. मंडळी देवाने काम करी तयार केले. God created the workers. देवाने विश्वासाने सभासद तयार केले. God created faithful members. 2000 लोकांची मंडळी त्यांनी तयार केली. He built a fellowship of 2000 people. 2000 लोकांचा त्यांनी उद्धार केला. He saved 2000 people. त्यांना जीवन दिलं. He gave them life. त्यांना पवित्र आत्मा दिला. He gave them Holy Spirit. त्याने अनेक वरदानं त्यांनी दिली. He gave them many gifts. हेच काम देव करतो. This is what God does. मोशेद्वारे देवाने दास्यकातून लोक बाहेर Through काढले. Moses, God brought people out of misery मंडळीची त्यांनी काळजी घेतली. and He took care of the fellowship. मंडळीची देखरेख केली. He watched over the fellowship. 40 वर्ष मोशे बरोबर देव राहत होता. God lived with Moses for 40 years. मंडळीवर राहत होता. Lived with the fellowship. अनुवाद 8:4 प्रमाणे Like Deuteronomy 4:8. 40 वर्ष For 40 years, इस्रायल लोकांचे पाय सुजले नाही. the feet of people of Israel were not swollen. त्यांचे कपडे कधी जीर्ण झाले नाही. Their clothes were never shabby. 40 वर्ष देवाने त्यांची देखरेख केली. For 40 years, God took care of them. 40 वर्ष ते निरोगी होते. For 40 years, those people were healthy. 40 वर्ष देव त्यांच्यामध्ये उपस्थित होता. For 40 years, God was present in them. 40 वर्ष देवाने त्यांचं संरक्षण केलं. For 40 years, God protected them. खाण्यापिण्याची देवाने त्यांची व्यवस्था केली. God took care of their food and water. सर्व गोष्टी देव त्यांना सांभाळत होता. God took care of everything. देव त्यांच्यावर प्रेम करत होता. God loved them. देव त्यांची काळजी घेत होता. God took care of them. देव सर्व गोष्टी त्यांना सुरक्षित ठेवत होता. God protected them in all ways. देवाची इच्छा होती त्यांना दुधामाच्या प्रदेशात घेऊन जावं. God wanted to take them in the land of milk and honey. 40 वर्ष त्यांना कोणत्या प्रकारची तडाव असला नाही. So for 40 years, they had no stress. देवाच्या उपस्थितीमध्ये ते होते. They were in God's presence. देवाच्या मार्गदर्शनाने मोशे त्यांना घेऊन चालला होता. Moses led them under God's guidance. पण पुढे त्यांनी देवाचं ऐकलं नाही. But later, they did not listen to God. ते देवाचं ऐकत नव्हते. They did not listen to God. ते मोशेचं ऐकत नव्हते. They did not listen to Moses. त्यांच्या संबंधी जी योजना होती, संकल्प होते, फेल गेलं. All plans and resolutions for them failed. हेच काम देव आज करत आहे. This is what God is doing today. देव आम्हाला घेऊन जात आहे. God takes us. जगात अनेक मंडळे आहे.
There are many fellowships in the world. अनेक मंडळांमध्ये देव वेगळ्या माध्यमातून काम करत आहे. God is working in different fellowships through many means. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. आम्ही शोधलं पाहिजे. We need to search देवाचं उपस्थिती कुठे आहे. where God's presence is. सर्व गोष्टी सारख्या नसतात. Not all things are the same. आम्हाला पारख करायला लागते. We need to evaluate. आम्हाला पारख करायला पाहिजे. We have to evaluate कोणत्या मंडळी देवाची उपस्थिती आहे. in which fellowship is God's presence. देव कुठे राहतो. Where God lives. योग्य गोष्टी कुठे प्राप्त होतात. Where will we get right things? तिथं ज्या मंडळीत आम्ही गेलो The fellowship we go, तिथं आपुलकी पाहिजे. there should be तिथं belonging. आपलेसेपणा पाहिजे. There should be तिथं brotherhood. प्रेम पाहिजे. There should be तिथं love. सांत्वन झालं There पाहिजे. must be comfort. तिथे योग्य शिक्षण भेटलं पाहिजे. There must be proper योग्य education. मार्गदर्शन झालं पाहिजे. Proper guidance. तिथं आम्हाला तारण भेटलं पाहिजे. We should get salvation तिथं आम्हाला there. पवित्र आत्मा भेटला पाहिजे. We must get Holy Spirit तिथं आम्हाला there. वरदान भेटलं पाहिजे. We must get gifts. तिथं आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. We must change there. सुधारणा झाली There पाहिजे. has to be an improvement आम्हाला in us. देवाचे आशीष प्राप्त झालं पाहिजे. We must have God's blessing. आम्हाला देवाचं जीवन प्राप्त झालं पाहिजे. We must have God's life. देव हे करतोच. God does this. जिथं देव राहतो Where God lives, तिथं नवनिर्मिती करतो. He innovates new देव things. सर्व बदलतो. God changes everything. अनुवाद 28 प्रमाणे Like Deuteronomy तो म्हणला तू 28. आत येशील, When you come in, मी तुला आश्वस्त you करन. will be blessed. तू बाहेर जाशील, When you go out, तू आशीर्वाद घेऊन बाहेर you जाशील. will be blessed and go out. तुझ्यामुळे दुसरे लोक आश्वस्त होतील. Because of you, other people will be blessed. आम्ही शोधलं पाहिजे We need to search देवाचं कार्य कुठं चालू आहे. where God's work is ongoing, देव कुठे योग्य मार्गदर्शन करतो. where God guides in proper way, कुठे आम्हाला सांत्वन भेटतं. where there is comfort, कुठे आमचे अश्रू पुसले जातात. where our tears will be wiped away. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. देव वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे. God works in different means. आज सत्याची जीवन मंडळी Today, the Living Fellowship of Truth, फेलोशिप आहे. it is a fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur त्यालाच Ministry, अटॅच आहे. it's attached to या it. मंडळीत देव काम करत आहे. God is working in this fellowship. 30 वर्ष काम करत आहे. He's been working for 30 आमच्याकडे years. काहीच नव्हतं. We had nothing. आम्ही शून्य होतो. We were zero. मनात आणले नाही. Nothing was brought to mind. योजना केली नाही. There was no such plan. कानाने कधी ऐकलं नाही. Heard nothing about this. डोळ्यांनी कधी पाहिलं नाही. Saw nothing about देवाने this. आम्हाला दाखवलं. But God showed us. देवाने अद्भुत गोष्टी अशा केलेल्या आहे. God has done such या wonderful मंडळीत things. अनेक महत्व कृत्य त्यांनी केलेलं आहे. He has done many important things in this त्यांनी fellowship. लोकांमध्ये बदलाव केलेला आहे. He made changes in the people. लोकांना व्यसनातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. He brought people out of लोकांना addiction. पापातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. He brought people out of sin. मोठमोठ्या आजारातून त्यांनी बाहेर काढलेलं He आहे. brought people out of major illness. कॅन्सर सारखे आजार आहे. Diseases like cancer. येशू ख्रिस्त मला म्हणाला, Lord Jesus told me, योशवा Joshua, कॅन्सरला धमकाव, threaten the cancer, आजाराला धमकाव, threaten the disease, रोगाला धमकाव, threaten the illness, सैतानाला धमकाव, threaten the सर्व Satan. निघून जाईन. Everything will go माझ्या away. नामात धमकाव. Threaten them in my name. आम्ही त्याच्या नामात धमकावलं. We threatened by his name. आजार निघून गेले. The disease went away. सैतानी बंधन तुटून गेले. All satanic bondages were लोक broken. बरे झाले. People were healed. त्याच्या नामात लोकांचं तारण झालं. In his name, people received salvation. त्या नामात लोकांना आरोग्य भेटलं. In his name, people received good त्या health. नामात लोकांना पवित्र आत्मा भेटला. In his name, people received Holy Spirit. सर्व लोक बदलले. All the people changed. सर्व लोकांना त्याने आनंदित केलं. He made everyone happy. त्यांनी सर्व आश्वस्त केलं. He blessed everything. व सर्व काही त्यांनी सफल केलं. And he succeeded in everything. सत्यची जीवन मंडळी The living fellowship हे of truth. फेलोशिप आहे. It is a fellowship. देवाने ही ज्योत पेटवली आहे. God enlightened this ही flame. माणसाने पेटवली ज्योत नाहीये. This is not enlightened by man. हे येशूने ज्योत पेटवलेली आहे. This is enlightened by तो म्हणला Lord मी Jesus. ज्योत पेटवतो. He said, I enlightened this flame. ही ज्योत प्रज्वलित होईल. This flame will ignite. ही गावातून शहरातून राज्यातून देशात जाईल. It will go from villages to cities, states and country. आज 30 वर्ष कार्य चालू आहे. This work has been going on for 30 अनेक years. अडचणी आल्या. Many troubles came. अनेक अपमान झाले. There were many insults. अनेक विरोध झाला. There was lot of तरी पण opposition. आम्ही काम करत आहोत. Yet we are working. आमचे लोक काम करत आहे. Our people are working. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. मी तुम्हाला पाणी पाजलेलं आहे. I have watered you. तुम्ही इतरांना पाणी पाजवा. You water others. मी तुम्हाला वाचवलेलं आहे. I have saved you. तुम्ही इतरांना वाचवा. You save others. तुम्ही इतरांसाठी काम करा. You work for तुम्ही others. इतरांसाठी तुम्ही जगा. You live for others. अनेक आत्म्यांना माझ्याकडे घेऊन या. Bring many souls to me. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided हा us. मंडळीचे सेवक तर काम करत आहे.
fellowship and co-workers are working. आम्ही देवावर विश्वास ठेवला. We believed in God. मोशेने देवावर विश्वास ठेवला. Moses believed in God. जे अवघड होते देवाने करून दाखवलं. God did what is difficult. आम्ही मी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. Even we believed in God and His words. जसं मोशेने ती देव बोलला As God spoke to Moses, तसं देव आमच्याशी बी आज पवित्र आत्म्याने बोलतो. that is how God speaks to us through Holy Spirit. 30 वर्ष देव आमच्याशी आज बातचीत करतो. God has been talking to us for 30 years. देवाच्या मार्गदर्शन आम्ही चालवलो आहोत. We walk under God's guidance. त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवलेली आहे. He has taught us everything. सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवत गेलेला आहे. He has taught us everything. तो आम्हाला तयार करत आहे. He prepares तो us. मंडळी तयार करत आहे. He builds the fellowship. अजून कार्य त्याला करायचं आहे. He wants to work more. म्हणून त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank that त्या God. देवाचा आम्ही महिमा करत आहोत. We glorify that God. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, हे सर्व मी करेन. I will do all this, तो करत आहे. and He is doing it. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. So we glorify our God. हे मंडळी देवाचं वास्तव आहे. God lives in this fellowship. यातून तो लोकांना वाचवतो आहे. Through it, God saves people. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. देवाचा गौरव करत आहोत. We glorify our 30 God. वर्षात आम्ही हारलो नाही. In 30 years, we have not lost. 30 वर्ष आमची फजी झाली नाही. For 30 years, we have not been 30 humiliated. वर्ष देव आम्हाला विजय देत आहे. For 30 years, God gave us victory. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The way we should go, तो मार्ग आम्हाला वेळी तो दाखवतो. He shows us that way from त्या time to मार्गाविषयी तो time. वेळी आम्हाला मार्गदर्शन करतो. He guides us in that way. बायबल सांगतो Bible प्रगती says, 2:7 प्रमाणे like Revelation 2:7, आत्मा मंडळास काय म्हणतो, what the Spirit says to church, ज्याला कान आहे तो ऐको. anyone who has ears should Atma. listen. The Spirit, देवाचा आत्मा Lord Spirit, मंडळीला चालवतो, runs the fellowship. मंडळीला शिकवतो. He teaches the ज्या मार्गाने fellowship. गेलं The पाहिजे way we should go, तो मार्ग दाखवतो. He shows us that way. त्या मार्गाविषयी मार्गदर्शन करतो. He guides us in that way. त्या मार्गात तो आम्हाला यशस्वी करतो. He makes us successful in तो that way. आश्वस्त करतो. He blesses us. तो मंडळीची वाढ करतो. He grows the fellowship. मग देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank मी God. देवाचा महिमा करतो. We praise या God. संबंधी आम्ही पुढील ज्यावेळेस आमची पुढे भेट होईल So next time when we will meet, त्याविषयी आम्ही अजून तुमच्याशी बोलेल. I will talk to you more about it. देव मंडळीत कसं कार्य करतो. How God works in the fellowship. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur Ministry. सत्यजीवन मंडळी फेलोशिप, The Living Fellowship of Truth. यामध्ये देवाने कसं अद्भुत कार्य केलं How आहे. God did wonderful things in मंडळी it. म्हणजे त्याची कसं त्यांनी दान दिलेलं आहे. How God has given different gifts in the पहिले fellowship. करंती 12 प्रमाणे Like Corinthians 1:12. दानाचे प्रकार आहे. There are different gifts. वेगवेगळ्या प्रकारे दान आहे. Different types of 9 gifts. प्रकारचे दान आहे. There are 9 types of gifts. देव मंडळी दानाचा वर्षाव करतो. God showers His gifts on the fellowship. दानाचं वाटप करतो. He distributes the gifts. पवित्र आत्मा दानाचा वर्षाव The करतो. Holy Spirit showers the gifts. दानाचं वाटप करतो. Distributes the gifts. मंडळीला दान देतो. He gives the fellowship. दानाद्वारे Through the gift, मंडळीचा पुरवठा करतो. He gives everything to the fellowship. मंडळीच्या गरजा, The needs of the fellowship, आवश्यकता their wants, दानाद्वारे तो पुरवठा होतो. is fulfilled by the gifts. दानाद्वारे Through the gifts, देव आम्हाला समजतो. we understand God. देवाचं कार्य समजतं. We understand God's देवाचा work. अनुभव येतो. We experience God. देवाचं मार्गदर्शन We भेटतं. get God's guidance. देवाला आम्ही पाहतो. We see God. देवाचा आम्ही अनुभव घेतो. We experience God. असे दान मंडळीमध्ये देव देतो. Such gifts God gives in the असे fellowship. वरदान त्यांनी सत्यजीवन मंडळी फेलोशिप दिलेले He आहे. has given such gifts in the Living Fellowship of Truth. येणाऱ्या पुढच्या दिवसात In the coming days, पुढच्या मीटिंग मध्ये the next meeting, या संबंधी आम्ही बातचीत करू. we will talk about this देवाचा आम्ही गौरव करू. and glorify God. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, An important thing, आनंदाची गोष्ट आहे, a thing of joy, 27 फेब्रुवारी 27 February, आत्ताच परवा झालेला आहे. day before yesterday, मंडळीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. we celebrated the birthday of our आणि fellowship. 27 फेब्रुवारी 1991 साली On 27 February 1991, जेम्स ठाकूरद्वारे through James Thakur, देवाने God मंडळीची स्थापना केली. established the fellowship. देवाने स्थापना केली. God जेम्स established. ठाकूरने ती कार्याची सुरुवात केली होती. James Thakur started this work. त्यानंतर माझ्याकडे ते कार्य देवाने दिलं. Then God gave the work to me. आजवर मी ते चालवत आहे. Today I take care of 30 it. वर्ष झालेलं आहे. It's been 30 30 वर्ष years. देवाचं कार्य चालू आहे. For 30 years, God's work is देवाच्या ongoing. कार्याला खंड पडला नाही. God's work did not fall देव apart. ते प्रज्वलित करत आहे. God ignites it. देव जे करतो ते कोणाला थांबवता येत No नाही. one can stop whatever God does. योग 42:2 प्रमाणे Like Job 42:2, देवाच्या योजनेला God's plan
देवाच्या संकल्पाला God's resolution, कोणीच थांबू शकत नाही, no one can thwart कोणीच them. प्रतिबंध करू शकत No one can नाही. stop सत्याची it. जीवन मंडळीमध्ये In the living fellowship of सत्य आहे. truth, there is त्या truth. सत्याविरुद्ध कोणालाच काही करता येत नाही. No one can do anything against that truth. सत्य देव आहे, God is truth. सत्य देवाचं वचन आहे, God's word is truth. तो जिवंत आहे, He is the living तो God. मंडळीमध्ये वास करतो. He lives in the अशी fellowship. सत्य जीवन मंडळी आहे. This is how the living fellowship of truth is. आज देवाला मंडळीला 30 वर्ष पूर्ण आलेले आहे, Today is the 30th anniversary of the fellowship. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद केला. So we thank God. आम्ही देवाचे आभार मानलं. We thank God. त्यांनी 2चे 2000 केले. He made it 2000 from 2. अनेक बहीण भाव मंडळी त्यांनी आम्हाला दिलेले He आहे. gave us many brothers and मोठीशी sisters. फेलोशिप त्यांनी तयार केलेली आहे. He has created a large हे fellowship. देवाचे आशीर्वाद आहे. This is God's blessing. तुम्ही बी येऊन मंडळीला भेट द्या. Even you come and visit the fellowship. आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. We invite you. देवाच्या वतीने तुम्हाला आम्ही आमंत्रण देत आहोत. We invite you on behalf तुम्ही of मंडळीला God. भेट देऊन पहा, You visit and see. अनुभव घ्या. देव Experience कसं कार्य करतो, how God देव works. कसं लोकांना बदलाव करतो, How God changes देव people. लोकांना कसं आजारातून बाहेर काढतो, How God heals people. कसं बंधनातून सोडवतो, How He frees कसं from व्यसनातून bondages. सोडवतो, How He frees us कसं from पापातून addiction, सोडवतो. from sin. देव कसं लोकांचा उद्धार करतो, How God saves people. देव कसं कल्याण करतो. How He does good. मंडळीला येऊन भेट द्या. Visit the fellowship. देवाच्या वतीने आम्ही तुला मार्गदर्शन करू, We will guide you through God's guidance. तुमच्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करू. We will pray for you from time to time. देव तुमच्यामध्ये कार्य करेल. God will work in you. आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. We invite you. तुम्ही कधी येऊन मंडळीला भेट द्या. You can come anytime and visit the fellowship. स्क्रीनवर On the screen, आमचे नंबर आहे. we have our त्या नंबरवर numbers. तुम्ही आमची संपर्क करू शकता. Contact us through those numbers. तुमच्या प्रार्थना विनंती आम्हाला सांगू शकता. You can tell us your prayers and requests. ज्यावेळेस तुम्हाला भेटायचं असेल When you want to meet, तुम्ही भेटू शकता. you can meet. आम्ही तुमची भेट घेऊ. We will meet you देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. and guide you through God's देव guidance. आम्हासाठी आलेला आहे. God has come for us. तो आमची भेट करण्यासाठी आलेला आहे, He has come to meet मदत us. करण्यासाठी आलेला आहे, He has come to help us. सहाय्य करण्यासाठी आलेला आहे, He has come to आमची help सुटका us. करण्यासाठी आलेला He आहे, has come to free आम्हाला us. चांगले दिवस चांगला वेळ देण्यासाठी आलेला आहे. He has come to give us यासाठी good तिने days and सत्य जीवन time. मध्ये फेलोशिप तयार केलेली आहे. For this He created the living fellowship संजय of जेम्स truth. ठाकूर मिनिस्ट्री तयार केलेली आहे. He has created the Sanjay James देवाने Thakur सोशल मीडियावरती ministry. आणलेली आहे. God brought it on social की media. गावातून शहरातून देशात जावं म्हणून देवाने सोशल मीडियावर आम्हाला आणलेलं आहे. It should spread from villages to cities to country. आम्ही स्वतःच्या इच्छेने आलो नाही, We did not come with our own wish. देवाची इच्छेने आम्हाला आलेलो आहे. We are here by God's देवाने will. आम्हाला सोशल मीडियावर पाठवलं आहे. God sent us on social वेळ media. आली, समय आली, The time has come. सोशल मीडियावर जाऊन माझा संदेश द्या. Go on social media and preach. लोकांचा बचाव झाला पाहिजे, People should be saved. लोकांचा उद्धार झाला पाहिजे. People should be आज आम्ही saved. सोशल मीडियावर देवाचा संदेश लोकांना देत आहे Today we preach on social media की देव तुम्हाला बोलत आहे, that God is calling you. देवाकडे या. Come to God. देव आमंत्रण देत आहे. God is आम्ही inviting बी you. तुम्हाला देवाच्या वतीने आमंत्रण देत आहोत. Even we invite you on तुम्ही behalf of कसे आहात? God. Whoever you देव are, तुम्हाला आशीर्वाद करण. God will bless you. देव तुमचं नेहमीच चांगलं करेल, God will always do good to you कारण देव आमचा फार चांगला आहे. because our God is आम्ही good. 30 वर्ष अनुभव घेतो For 30 years we आणि experienced. 30 वर्ष 30th चा year वाढदिवस आम्ही साजरा we केला. celebrated the birthday सरकारच्या नियमानुसार, by the government guidelines, सरकारच्या नियमाचं पालन करून following government rules, मास्क घालणे, wearing mask, सोशल डिस्टन्सिंग, social distancing, सर्व नियमाचं पालन करून following every rule. आम्ही वाढदिवस साजरा केला. We celebrated the birthday. आम्ही देवाचं गौरव केलं. We glorified God. देवाने आमच्यासाठी एक वास्तू तयार केलेली आहे. God has built a structure for us. या वास्तूमध्ये देव राहतो. God lives in this structure. दर आठवड्याला आम्ही जाऊन देवाची भेट घेतो. We visit God every week. देव आम्हाला मंडळीत भेटतो. We meet God in our fellowship. त्याच्या भेटण्याने आम्हाला आनंद होतो. We are happy to meet Him. त्या मंडळीत तो आम्हाला मार्गदर्शन करतो. He guides us in our तो fellowship आमच्या प्रार्थना विनंती तो ऐकतो. and He hears to our prayers and आम्हाला requests. आशीष देतो. He blesses us. काही फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. I show you some तुम्ही pictures. पहा. Look at देवाचं it. गौरव करा. Glorify मंडळीला God. भेट द्या. Visit our fellowship.
देवस्तुती असो. Praise be to God. देवास मी धन्यवाद करतो. We thank देव God. आपलं कार्य वाढवत आहे, God expands our work. कार्याचा विस्तार करत आहे. He extends our work. तुम्ही अवश्य भेट द्या, Please do visit. वेगवेगळ्या माध्यमातून भेट द्या. Visit by different means. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. We pray for you. आज सर्वांसाठी पुन्हा एक प्रार्थना करत आहोत. We pray for everyone आज today. सर्वजण उपस्थित आहे, Today everyone is present. ज्या विश्वासाने एकत्र आला, The faith in which you are together. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करूया, We pray for you. तुमच्यासाठी विनंती करू द्या. We request for you. देव तुमचे मनोदय पूर्ण करू. May God fulfill all your wishes. देव तुम्हाला अनुभव देव. Give you चला experience. आपण प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनादळ आपा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. पुन्हा एक आम्ही धन्यवाद मान सन्मान गौरव तुझ्या चरणी येतो. Once again, with thanks, respect, and glory, we come to your feet, तू Lord. महान असा देव आहे परमेश्वर. You are a great तू Lord. अद्भुत असा देव आहे You परमेश्वर. are a wonderful तू Lord. सर्व सत्ताधारी प्रभू आहे परमेश्वर. You are God of all rights, Lord. सर्व तुझी सत्ता आहे परमेश्वर. You have rights on everyone. सर्व तुझा अधिकार आहे परमेश्वर. You have authority जे over इच्छिले all. तू ते करतो परमेश्वर. You do whatever you wish, Lord. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. जे तू बोलतो ते करून दाखवतो परमेश्वर. You do what you say. तू आपलं वचन पाळण्यास नेहमी सावधान असतो You are परमेश्वर. always careful to accomplish your word. तुला अवघड असे कोणतीच गोष्ट नाही परमेश्वर. There is nothing difficult for you, Lord. आम्ही पाहिलं परमेश्वर, We saw, आम्ही Lord. बायबलमध्ये पाहिलं परमेश्वर. We have seen in the प्रभू Bible. मोशेद्वारे तू इस्रायल लोकांना वाचवलं परमेश्वर. Through Moses, you saved the people of Israel. त्यांना फारोच्या कचऱ्यातून त्यांना तू बाहेर काढलं परमेश्वर. You brought them out of Pharaoh's bond, दासगृहातून, from misery, क्लेशातून, from pain, त्रासातून त्यांना तू बाहेर काढलं and परमेश्वर. from trouble. You brought them out of it. मोशेद्वारे परमेश्वर Through Moses, तू Lord, योजना केली, संकल्प केली. you made plans and resolutions. मोशेद्वारे काही लाख लोक तू बाहेर घेऊन आला परमेश्वर. Through Moses, you brought millions of people तुला out अवघड of it. असं कोणतीच गोष्ट नाही परमेश्वर. There is nothing difficult for you, तू Lord. सर्व काय करण्यास समर्थ देव आहे You are the परमेश्वर. God who can do all things. तू जे योजले ते संकल्प ते होणारच परमेश्वर. Whatever you plan, that will truly happen. मोशेद्वारे तू काही लोकांचा बचाव केला Through परमेश्वर. Moses, you saved many people, गुलामगिरीतून लोकांना तू बाहेर काढलं and you परमेश्वर. brought people out of slavery. व तांबड्या समुद्राद्वारे And through the Red Sea, त्यांचा तो उद्धार केला परमेश्वर. you saved them, Lord. त्यांना तू जीवन दिलं परमेश्वर. You gave them new life. त्यांना तू आश्वस्त केलं You परमेश्वर. blessed them. त्यावेळेला आम्ही खरोखर धन्यवाद करतो, आभार मानतो So परमेश्वर. we thank you, Lord. व तुझं गौरव करतो We परमेश्वर. glorify you, Lord. पुन्हा एक आम्ही सत्य जीवन मंडळीची आठवण करतो परमेश्वर. Once again, we remember the living संजय जेम्स fellowship of ठाकूर truth. मिनिस्ट्री आम्ही आठवण करतो We परमेश्वर. also remember Sanjay James प्रभू Thakur यामध्ये तू ministry. राहतो परमेश्वर. You live it in, Lord. 30 वर्ष सत्य जीवन मंडळीमध्ये तू कार्य करते परमेश्वर. For 30 years, you are working in the living fellowship 30 of वर्ष truth. मंडळीला तू वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे परमेश्वर. For 30 years, you are guiding the fellowship from time to तुझे जे time. योजले, Whatever जे you संकल्प plan, केलं होतं परमेश्वर, whatever your ते तू पूर्ण resolution is, करते परमेश्वर. you are तू fulfilling 200 it. 2000 केले परमेश्वर. You made it 2000 ते from तुझं 2. भविष्य होतं परमेश्वर. That was your तू prophecy, आधीच Lord. अंत सांगतो परमेश्वर. You tell about the end before, तू Lord. होणाऱ्या गोष्टी विदित करतो You परमेश्वर. reveal to us things that gonna मोशेला happen. तू अगोदरच अंत सांगितला You परमेश्वर. informed Moses about the end before, असं Lord. होईल परमेश्वर. This will happen, तू Lord. त्याप्रमाणे तू करून दाखवलं You did परमेश्वर. it as you said, Lord. त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, तू Lord, आमच्यावर प्रेम करतो, because you love us. तू आमच्यावर दया करतो, You have mercy तू on आमच्यावर us. कृपा करतो. You are gracious to पृथ्वीवर us. सर्व लोकांना तुझं प्रेम आहे You परमेश्वर. love all the people on this earth, Lord. सर्व तुझी दया आहे परमेश्वर. You have mercy तू on us सर्वांची all. आठवण करतो You परमेश्वर. remember everyone. कोणाचा नाश हो तुझी इच्छा नाही You do परमेश्वर. not want anyone to perish. सर्वांचा उद्धार हो तुझी इच्छा आहे You परमेश्वर. want everyone to be saved. हे साठी तुझं प्रेम आहे परमेश्वर. This is all your love, तू Lord. सर्वांना संधी देते परमेश्वर. You give everyone a chance. तू सर्वांना आमंत्रण देत आहे You परमेश्वर. invite everyone. हो कष्टी भाराकान जन All you weary and burdened तुम्ही people, मजकडे या. come to me. मी तुम्हाला कष्टातून बाहेर काढेन. I will get you out of मी trouble. तुम्हाला त्रासातून बाहेर काढेन. I will get you out of मी pain. तुम्हाला बंधनातून सोडवीन. I will free you from bondages. मी तुम्हाला शांती देईन. God will give you मी peace. तुम्हाला आनंद देईन. I will give you मी तुम्हाला happiness. आश्वस्त करेन. I will bless मी you. तुमचं हित करेन. I will do good to मी you. तुमचं चांगलंच करेन. I will do good to you. माझ्याकडे या. Come to me, मी तुम्हाला विसाव देईन. and I shall give हे you तुझं rest. अभिवचन आहे परमेश्वर. This is your हे word, तुझं Lord. प्रेम आहे परमेश्वर. This is your love, प्रभू येशू सत्य जीवन मंडळी परमेश्वर. Lord Jesus, the living fellowship of 200 truth. 2000 तू केले You परमेश्वर. did it 2000 अनेक from two. लोकांचा नाशेतून तू बचाव केला परमेश्वर. Save many people from destruction. अजून लोकांना वाचवाय तुझी इच्छा आहे You want परमेश्वर. to save many people, Lord. मग सोशल मीडियाद्वारे तू आमच्याकडून कार्य करत आहे So you परमेश्वर. work through us on social media. तू आमच्यामध्ये आहे परमेश्वर. You are within us, Lord. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. आज परमेश्वर उपास में जे लोक उपस्थित आहे परमेश्वर,
Today, those people who are present for ज्या worship, मीटिंग मध्ये Lord, जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, the people who are present for ज्या this विश्वासाने meeting, तुझ्या समोर आज एकत्र आले the परमेश्वर, faith in which they came together, Lord, ज्या आशेने तुझकडे आले परमेश्वर, the hope in which they have come to you. प्रभू तू आशा मनभंग करणारा देव आहे परमेश्वर. You are God who does not give up on hopes. प्रभू या लोकांचा ताबा तुझ्या हाती घे You परमेश्वर. take control of these people, Lord. प्रभू यांना तू आशीष दे परमेश्वर. You bless them, आज Lord. जे वचन त्यांना तू शिकवलं परमेश्वर, Today, the word that you taught them, ते वचन त्यांना समजू दे पुन्हा, let them understand your त्यांना word. कळू दे परमेश्वर. Let them तू understand दास्यगृहातून बाहेर करणारा देव आहे you are परमेश्वर. God who takes us out of misery. तू सुटका करणारा देव आहे परमेश्वर. You free us from bondages. तू परिवर्तन करणारा देव आहे परमेश्वर. You are the God who changes. तू बदलाव करणारा देव आहे परमेश्वर. You are the God who brings तुला an अवघड असं improvement. काहीच नाही परमेश्वर. There is nothing difficult for you, तू Lord. सर्व प्रेम करतो परमेश्वर. You love everyone, सर्व Lord. लोकांना समजू दे परमेश्वर. Let the people understand, आज या ठिकाणी जे लोक उपस्थित लोक आहे for those परमेश्वर, people who are present today, ज्या आशेने तुझ कळले परमेश्वर, the hope in which they have come प्रभू together. येशू तुझ्या नामात त्यांची आशा पूर्ण कर Lord परमेश्वर. Jesus, in your name you fulfill all their ज्यांची hopes, काळजी चिंता आहे परमेश्वर, problems and concerns of अनेक many. समस्या प्रश्न आहे परमेश्वर, There are many problems and प्रभू questions. येशू तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर. Lord Jesus, in your name you solve their questions. प्रभू येशू जे आजारी आहे परमेश्वर, Lord Jesus, those who are जे sick, दुर्बळ आहे परमेश्वर, those who are जे weak, अशक्त आहे परमेश्वर, those who are pale, जे हॉस्पिटलमध्ये आहे परमेश्वर, those who are in डॉक्टर hospital. उपचार करते परमेश्वर, Doctor does his treatment. आरोग्य देणारा तूच देव आहे परमेश्वर. You are the God who gives health. प्रभू येशू तुझ्या नामात त्या लोकांना बरे कर. Lord Jesus, in your name you heal them. तू आपलं वचन पाठवून लोकांना बरे करतो You send परमेश्वर. your word and heal the people, Lord. प्रभू तू आपलं वचन पाठवून लोकांना बरे कर परमेश्वर. Lord Jesus, you send your word and त्या heal नामात people, त्यांना Lord. बरे कर परमेश्वर. You heal them in your name. त्यांना आरोग्य दे परमेश्वर. Give them health. त्यांना अनुभव दे परमेश्वर. Make them तुझं गौरव दे experience. परमेश्वर. Let your जे glory सैतानी be. बंधनात आहे, Those in satanic प्रभू bondages. येशूच्या नामात त्यांची बंधन तोड You परमेश्वर. break the bondage in the name of Lord प्रभू Jesus. येशूच्या नामात मी धमकावतो परमेश्वर. I threaten it in the name of Lord Jesus. प्रभु यीशु के नाम से छोड़ दे. Leave it in the name of Lord Jesus. प्रभु यीशु के नाम से छोड़ दे. प्रभु यीशु के नाम से Leave it in name of Lord दूर हो Jesus. जा. प्रभु Go तुझ्या away. नामात त्यांना सोडव परमेश्वर. Lord, you free them in your name. तू त्यांना मोकळे कर परमेश्वर. You free them. मोकळे कर परमेश्वर. You free them. त्यांचे डोळे उघड परमेश्वर. You open their eyes. त्यांना समजू दे परमेश्वर. Let them understand, Lord. तुझ्या मार्गात त्यांना घेऊन ये You bring परमेश्वर. them in your way. तुझ्या मार्गात त्यांना सर्व गोष्टीचं ज्ञान दे परमेश्वर. Give knowledge of all things in your way. तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. May you be glorified. जे अडचणीत आहे, Those who are in जे trouble, दारिद्र्यात आहे, in जे poverty, कर्जात आहे, in debts, जे कामासंबंधी त्यांचे प्रश्न आहे, questions regarding the job, समस्या आहे, all problems, शिक्षणासंबंधी समस्या आहे, problems for education, अनेक अडचणी many आहे. troubles, Lord. प्रभू या लोकांची तू आठवण कर You परमेश्वर. remember these people, Lord. प्रभू या लोकांना तुझी गरज आहे परमेश्वर. These people need you, Lord. तू यांना मदत कर परमेश्वर. You help तू them, यांना Lord. सहाय्य कर परमेश्वर. You help them. त्यांची गरज, त्यांची आवश्यकता तुझ्या नामात पूर्ण You कर fulfill their परमेश्वर. needs and wants in your name, Lord. घराघरात तू काम कर Work परमेश्वर. from house to house. घराघरात तुझ्या नावाचा अनुभव दे May they परमेश्वर. experience your name from house to घराघरात house. तुझी ओळख दे परमेश्वर. May everyone know you. व घराघरात तुझा विश्वास वाढू दे Let परमेश्वर. faith for you grow from house to व house. घराघरात परिवर्तन होऊ दे परमेश्वर. Let there be improvement from house to घराघरातील house. लोकांचा उद्धार कर परमेश्वर. You save people from house व to तुझ्या house गौरवासाठी लोकांना तयार कर and परमेश्वर. prepare people for your glory व तुझं गौरवासाठी त्या लोकांना तू अनुभवणे अनुभवित कर परमेश्वर. and make people experience for your आम्ही glory. जी प्रार्थना केली परमेश्वर, The prayer we ती prayed, प्रार्थनेला Lord. तू उत्तर देणारा देव आहे You परमेश्वर. are the God who answers to our मी prayers. येऊ परमेश्वर. I, Joshua, वेळोवेळी Lord, तुला धावा करतो. I call on you from time तू to आमच्यामध्ये time उपस्थित राहतो and परमेश्वर. you be present, तू Lord. कार्य करतो परमेश्वर. You work, Lord. आज 30 वर्ष तू कार्य करते परमेश्वर. Today it's 30 years you've पुन्हा एक been आज केली working. प्रार्थना परमेश्वर. Once again, prayers for today. प्रभू या लोकांचे मनोदय पूर्ण कर You परमेश्वर. fulfill all their wishes, Lord. ह्यांना तू आशीष दे परमेश्वर. You bless them, Lord. ज्या मार्गाने गेलं The पाहिजे way they should go, त्या मार्गात त्यांना घेऊन जा. lead them in that way. त्यांना अनुभव दे You परमेश्वर. make them experience. मंडळीद्वारे त्यांना अनुभव दे परमेश्वर. You make them experience through तुझा fellowship. गौरव त्यांना तयार कर परमेश्वर. Prepare them for your glory. तुझाच गौरव होऊ दे परमेश्वर. Let your glory be. प्रभू येशू नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या वेळी आम्ही तुमची भेट घेऊ 15 दिवसांनी. After 15 days, we will meet you again. पुन्हा एक मंडळी समोर मार्गदर्शन करू. Once again, we will guide you regarding our fellowship. देवाचा गौरव करूया. Let's glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.